हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं इंदापूरमध्ये वक्तव्य। 2.5 वर्ष राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार होतं। इंदापूरमधल्या सभेतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, तर अजित पवार विकासासाठी भाजपसोबत आले, फडणवीसांचं वक्तव्य। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसांमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। धैर्यशील मोहिते किंवा संजीवराजे निंबाळकरांना म्हाडा लोकसभेची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। साताऱ्याची जागा शरद पवार गटच लढणार, काँग्रेसला जागा सोडणार नाही। पृथ्वीराज चव्हाण तुतारी चिन्हावर लढल्यास पवार गट विचार करणार, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांना न विचारता ठाकरे गटाकडून सांगलीची उमेदवारी जाहीर। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी उद्या जाहीर होणार। म्हाडा, सातारा आणि रावेर या जागांवरील उमेदवार जाहीर होणार। खासदार पूनम महाजन महायुतीच्या मेळाव्याला गैरहजर। मेळाव्याचं नेतृत्व आशिष शेलारांकडे। पूनम महाजनांच्या जागी आशिष शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील कालपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आज मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार। कल्याणमध्ये भाजप कार्यालयामध्ये गणपत गायकवाड समर्थकांची बैठक संपन्न। बैठकीमध्ये श्रीकांत शिंदेंचं काम न करण्याचा ठराव, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार, विरोधकांचे आरोप खोटे। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी न मिळाल्यास राजकीय संन्यास घेईन, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंची मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटलांसोबत बैठक। जळगावच्या हॉटेलमध्ये तिघांमध्ये 25 मिनिटं चर्चा। रक्षा खडसेंच्या उमेदवारीमुळे आमदार चंद्रकांत पाटील नाराज। इफ्तार पार्टीनिमित्त ज्योती मेटे आणि मनोज जरांगे एकत्र। जरांगेंशी औपचारिक चर्चा झाली। बीड लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार, मेटेंची प्रतिक्रिया। वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये वंचितमध्ये प्रवेश। वसंत मोरे वंचितचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार। वाधवान पिता पुत्राला पंजाब आणि महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणामध्ये जामीन मंजूर। ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्यातही जामीन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।